मान्यवरांचं या ठिकाणी मी DI स्कूल सामाजिक हरित सेना क्लबच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आज शेवटी आवाज कोणाचा येतोय? आज जागतिक वन दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीष वळगे सर, तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल माननीय KR माळवे साहेब, शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्रीराम मोडक सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक माननीय हेमंत खैरनार सर आणि सर्व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी बंधू, आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मॅडम, शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या हरित सेनेच्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज जागतिक वन दिन। मित्रांनो, कालच आपण आपल्या शाळेत चिमणी दिवस साजरा केला। मान्यवरांना मी सांगू इच्छितो की आमच्या शाळेतल्या 6वीच्या विद्यार्थ्यांनी छानपैकी असं बर्ड फीडर बनवलं होतं। जागतिक वन दिन, उद्या जागतिक जल दिन आहे, परवा हवामान दिन आहे। या चारही कार्यक्रम दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी सामाजिक वनीकरण DI स्कूल आणि हरित सेना या ठिकाणी नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम सादर करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, वन दिन, वनाचं महत्त्व या ठिकाणी मी प्रस्तुतीच्या रूपाने थोडक्यात या ठिकाणी मांडतो। मित्रांनो, आजकाल 1972 मध्ये जसा दुष्काळ आला तसाच 2024 मध्ये दुष्काळ येण्याची दाट शक्यता आहे असा एक अहवाल येतोय। कारण गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर पाण्याची टंचाई भासवत आहे। मग ही टंचाई का भासली? कदाचित आपल्याही मानवी चुका असल्या पाहिजेत। कत्तल अशी वृक्षांची कत्तल केली असावी आपण, जंगलचे जंगल नाहीसे झाले, जंगल तोड झाल्यामुळे आज उष्णतेचा बघा, आजच्या घडीला सुद्धा आज सुद्धा टेम्परेचर खूप आहे। मग यासाठी वृक्षाचं महत्त्व कळावं, पाण्याचं महत्त्व कळावं, पाणी अडवायची काय गरज आहे, हवामानामध्ये का बदल होतोय, हिवाळ्यात का पाऊस पडतो, पावसाळ्यात का पाऊस पडत नाही, या मागे सुद्धा भौगोलिक कारणे आहेत, शास्त्रीय कारणे आहेत। म्हणून शासनाच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाकडून असे वेगवेगळे दिवस आपल्या शाळेमध्ये आपण दरवर्षी आपण सादर करीत असतो। या ठिकाणी मी एवढंच बोलून माझ्या प्रास्ताविक या ठिकाणी थांबतो आणि पुढील सूत्र नांद्रे सर। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री मोडक सर यांना विनंती करतो की सरांचा सत्कार करावा। विद्यार्थी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पाठक सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक सन्माननीय श्री मनीष वळगे सर हे आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचाही सत्कार शाळेचे उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री मोडक सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय श्री संन्याने सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्री हेमंत खैरनार सर यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक वसईकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। त्याचप्रमाणे PD पवार साहेब वनपाल साहेबांचा सत्कार निलेश गावित सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याच पद्धतीने श्रीमती MR मराठे मॅडम यांचा सत्कार भंडारी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। बाबू मॅडमांनी करावा अशी मी त्यांना वनपाल आहेत यांचा सत्कार भंडारी मॅडमांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद मॅडम। धन्यवाद सर। त्याचप्रमाणे धन्यवाद मॅडम। त्याचप्रमाणे सर धन्यवाद। शाळेचा रग्बीचा राज्याचा खेळाडू आहे, एक चांगला उत्तम अर्थात वनरक्षक परीक्षेमध्ये सुद्धा तो पास झालाय। आता नेहमीच तो त्या ठिकाणी आपलं YouTube चॅनल चालवत असतो आणि या माध्यमातून आपल्या शाळेला तो प्रसिद्धी देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे। यापुढे सुद्धा आपल्या शाळेच्या बातम्या त्याच्या माध्यमातून आपण देणारच आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यांचा सन्मान या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाकडून
एक सामाजिक वनीकरण विभागाची दैनंदिन जी डायरी असते आणि एक सामाजिक वनीकरण विभागाची मानाची हरितसेनेची टोपी घेऊन या ठिकाणी सन्मान माननीय मालके साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती. पाटक सर सुद्धा पर्यावरण प्रेमी आहेत. ते नेहमीच झाडांचे आता मागे खूप मोठा असा प्रोजेक्ट त्यांनी राबवलेला होता. 4 कोटी वृक्ष असो 2 कोटी वृक्ष असो नेहमीच शाळेच्या मार्गदर्शनाला देण्यात येत आहे. सर समोर होती का मोडक सर गेल्या 20 वर्षापासून हरितसेनेत काम करत होते आणि करीत आहे. त्यानंतर या विविध दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेत एक छानशी अशी स्पर्धा घेण्यात आली होती. प्रकल्प घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी खूप अशी छान असे प्रकल्प सादर केले. जवळजवळ आपल्या शहरीकरण विभागाकडून त्यांना एक डायरी आणि हरितसेनेची टोपी देऊन त्यांचा माननीय मालके साहेबांनी त्यांचा सन्मान करावा असं एकच. निसर्ग प्राणी पक्षी यावर आधारित आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी छान असा प्रकल्प सादर केलेला आहे. चौधरी सरांना विनंती की त्यांनी सुद्धा सत्कार करण्यासाठी. DRS स्कूलच्या वतीने आणि सामाजिक हरितसेनेच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाचे आभार. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन संतोष बजारा. आज मी तुमच्या समोर मानवी जीवनात वन्यजीवांचे व वृक्षांचे महत्त्व या विषयावर माझे मत मांडू इच्छितो. मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आणि झाडे हे निसर्गाचे एक महत्त्वाचे घटक आहेत. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतुचक्र झाडांमुळे संतुलित राहते आणि मानवी जीवन ही झाडांमुळे शक्य आहे. तसेच काही झाडांपासून औषधे तयार केले जातात तर झाडांपासून अनेक जीवनोपयोगी वस्तू बनवल्या जातात व वही पुस्तकांना लागणारे कागद देखील बनवले जातात. अशा प्रकारे झाडे ही मानवाला सर्व क्षेत्रात निस्वार्थपणे मदत करतात. आता मी वन्यजीवांकडे बघतो. वन्यजीव पक्षी प्राणी निसर्गाच्या नियमांचे पालन करतात, निसर्गाचे रक्षण करतात. स्वार्थी माणसाप्रमाणे पशुपक्ष्यांची असंख्य मागणी नसते. प्रत्येक वन्यजीव निसर्गाच्या समृद्धीसाठी काम करत असतो. पृथ्वीवरील नैसर्गिक जीवनचक्र सुरळीत चालण्यामागे हे मुख्य चालक आहे. वन्यजीवन हे पशुपक्ष्यांद्वारे जंगल आणि निसर्ग समृद्ध होतात आणि मानवी जीवनाला चालना देतात. जिथे निसर्ग समृद्ध आहे तिथे शुद्ध पाणी आणि शुद्ध प्राणवायूचे स्तोत्र आहे. आपण या झाडांचे व पशुपक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे. या माझ्या मतासोबत ही एक कविता. एक झाड आपणही लावूया निसर्गाच्या सानिध्यात राहूया. एक झाड आपणही लावूया निसर्गाच्या सानिध्यात राहूया. उज्ज्वल असे भविष्य करूया, उज्ज्वल असे भविष्य घडवूया. एक झाड आपणही लावूया. एवढे बोलून मी माझे मत संपवतो. आपल्या मनोगत व्यक्त केलं. इयत्ता 8 तुकडी मध्ये शिकत आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे मित्रांनो, आज मी तुम्हाला पाणी आळवा पाणी जिरवा या विषयावर जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. पाणी ही मानवाला निसर्गाची मिळालेली अनमोल देणगी आहे. पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची गरज असते. लहान कीटकापासून तर विषाद प्राण्यांपर्यंत आपल्याला सर्वांना पाण्याशिवाय ते जगू शकत नाही. तर मित्र, आपण विचार करू शकतो की या सृष्टीवर पाणीच नसले तर आपल्या पृथ्वीवर 71% पाण्याचे प्रमाण आहे व 29% जमिनीचे प्रमाण आहे. तर आपल्याला पाणी अडवण्याची गरज का आहे? कारण 71% पाण्यापैकी फक्त 3% पाणी आपण पिण्यायोग्य आहे. त्यामुळे पाणी अडवणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर आपण पाणी कमीत कमी वापरायला हवे व पाण्याचा बिनउपयोगी जिथे वापरले जाते तिथे थांबवायला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावायला हवे. वर्तमान युगात अतिशय वेगाने झाडे कापली जात आहेत. त्यामुळे काही प्रदेशात पाणी पडतं तर काही प्रदेशात पाणी पडत देखील नाही. त्यामुळे आपण झाडे लावण्याकडे खूप मोठे लक्ष दिले पाहिजे. शेवटी मी इतकेच बोलेन, जिसे कोई ना समझ पाए वो कहानी हूँ मैं, जिसे कोई ना समझ पाए वो कहानी हूँ मैं, मुझे बर्बाद मत करो यारो पानी हूँ मैं, मुझे बर्बाद मत करो यारो पानी हूँ मैं.
मान या ठिकाणी विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार गाळ काढण्याची एक योजना असते. विद्यार्थी मित्रांनी या माध्यमातून मी आव्हान करेन की आपल्या शेतकरी मित्रांना ही योजना सांगावी. म्हणजे उन्हाळ्यात जर गाळ काढला गेला, पावसात ज्यावेळेस पाणी पडेल तर त्यावेळेस ते पाणी त्या ठिकाणी साठेल, तलाव भरतील आणि हा जो पाण्याचा साठा आहे हा साठा आपोआपच वाढेल. त्यासाठी ती मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मनोगत झालंय. या ठिकाणी आज या ठिकाणी खास करून आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले या ठिकाणी आपल्या ज्युनियर कॉलेजचे पर्यावरण शास्त्राचे प्राध्यापक माननीय मनीष वळवी सरांना मी विनंती करतो की आमच्या लाडक्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन. धन्यवाद सर. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या DR हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाठक सर, आपल्या DR हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री मोडक सर, पर्यवेक्षक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, आपल्या शाळेतील सर्व ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज जागतिक वन दिन हा या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. जस्ट आत्ताच आपल्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी आपल्याला वनांचं महत्त्व काय आहे, आपल्या आयुष्यात ते किती महत्त्वाचे आहे, अतिशय सुंदर पद्धतीने त्याची रचना त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. मी सुरुवातीला फक्त हे सांगू इच्छितो की जर भविष्य काळामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व जर या ठिकाणी टिकवायचं असेल तर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन हे शुद्ध स्वरूपामध्ये टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि वनक्षेत्र किंवा जंगल क्षेत्र जे आहे, जर हे आपण योग्य पद्धतीने टिकवून ठेवलं नाही, त्याचं मेंटेनन्स जर आपण केलं नाही, त्याचं संवर्धन आपण जर केलं नाही, तर भविष्यामध्ये अगदी बिकट परिस्थिती ही निर्माण होऊ शकते आणि त्या बिकट परिस्थितीमध्ये सामोरे जाण्याची आपली तयारी सुद्धा असू शकते. परंतु ती परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये यासाठी आपण स्वतःहून या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि आतापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. तर नेमकं करायचं काय? तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत. वन विभाग जे आहे, तर वन विभागाची ही एक वन विभाग जे आहे, तर हे नियमितपणे वनक्षेत्र कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठीची एक जबाबदारी, त्यांची एक ड्युटी जी आहे तर ती पार पाडत असतात. परंतु शासन जे आहे तर शासन त्यांच्या ठिकाणी राहून त्यांच्या जबाबदाऱ्या तर पारच पाडत असतात. दरवर्षी शासनाकडून वेगवेगळ्या योजना ज्या आहेत तर ह्या राबवल्या जात असतात आणि ह्या योजना राबवल्या जात असताना नियमितपणे जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी यासाठी शासन प्रयत्न करत असते. परंतु मित्रांनो, ही योजना ज्यावेळेस त्यांच्याकडून राबवली जात असते तर ती योजना राबवली जात असताना ती आपल्यापर्यंत येते आणि आपल्या माध्यमातून ती योजना जास्तीत जास्त अंमलात आणून कशा पद्धतीने त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होईल, अंमलबजावणी होईल आणि ती जी काही प्रक्रिया या ठिकाणी राबवली गेलेली आहे ती यशस्वी होईल यासाठी प्रयत्न केले जात असतात. आणि ह्या प्रयत्नामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी आणि समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण आपली जबाबदारी ही पार पाडणं खूप गरजेचं आहे. बघा मित्रांनो, दरवर्षी जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी या विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट जे आहेत यांचे वाटप केले जात असतात. परंतु हा प्रोग्राम राबवल्यानंतर ते जे काही प्लांट आपल्याला मिळत असतात तर ते प्लांट जाऊन आपण विसरून न जाता त्या प्लांटची लागवड केल्यानंतर, त्या रोपाची लागवड केल्यानंतर योग्य वयापर्यंत किंवा काही ठराविक कालावधीपर्यंत त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण लहान मूल जसं असतं की लहान मूल ज्यावेळेस वाढत असतं तर लहान मुलाची काळजी ही ठराविक वर्षांपर्यंत आई वडील आणि घरचे घेत असतात आणि त्याच्यानंतर तो स्वतः ज्यावेळेस त्याची कामं करण्यासाठी सक्षम होतो
तर तो योग्य पद्धतीने सर्व काही करत असतो. तर त्याच पद्धतीने एक वेळ की आपण लावलेलं रोपट याचं वृक्षात रूपांतर झालं की त्याच्यानंतर खूप काही काळजी घेण्याची त्याची आवश्यकताही नसते. आणि म्हणूनच समाजातील एक महत्वाचा घटक म्हणून आपली एक महत्वाची जबाबदारी आहे की हा सगळा जो काही प्रोग्राम आहे तर हा योग्य पद्धतीने यशस्वी होईल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. यानंतर एक महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो मित्रांनो की आज काळ हा बदलत चाललेला आहे. काळ बदलत चाललाय म्हणजे नेमकं काय होतंय तर जे काही ऋतुचक्र आहे तर हे ऋतुचक्र बदलत चाललेलं आहे. उन्हाळा हा अतिशय तीव्र होत चाललेला आहे. पावसाळ्यात पावसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आणि म्हणूनच आज वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणीय समस्या ज्या आहेत तर ह्या पर्यावरणीय समस्या, प्रदूषण समस्या, जागतिक तापमान वाढीसारखी समस्या ही आज आपल्या समोर भेडसावत आहे. आणि कुठेतरी आपण योग्य पद्धतीने जर विचार केला तर ह्या सर्व समस्यांना कारणीभूत आपणच आहोत. का? कारण आपण आपली दैनंदिन जीवनशैली जर बघितली तर ह्या जीवनशैलीमध्ये किती पर्यावरण पूरक पद्धतींचा वापर आपण करतो याचा जर आपण आढावा घेतला तर अगदी क्वचितच 1 किंवा 2 अशा गोष्टी ह्या आपण करत असू. अदरवाईज बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण सकाळपासून तर रात्रीपर्यंत ज्या काही करत असतो तर त्याच्यातून त्या कृतींमधून कुठेतरी पर्यावरणाचं प्रदूषण हे होत असतं. आणि म्हणूनच मित्रांनो ह्या पर्यावरणाचं प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी जी आहे तर ही विद्यार्थ्यांच्या हातात दिली गेलेली आहे. समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून आपल्याला सोपवली गेलेली आहे. कारण आजचा विद्यार्थी जो आहे तर हा आजचा विद्यार्थी उद्याचं भविष्य घडवणार आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांकडे एक समाजातील एक महत्वाचा घटक म्हणून बघितलं जात असतं. आणि त्या दृष्टिकोनातून समाज बदलण्याची किंवा आलेली जी काही वाईट वेळ आहे किंवा भविष्यात वाईट वेळ येऊ नये यासाठी ते परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांकडे सोपवली गेलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचं पालन आपण करायचं आहे. जाता फक्त शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो की आपल्याला शाश्वत विकास हा घडवायचा आहे. शाश्वत विकास घडवायचा आहे म्हणजे काय? आज आपण बघतोय की सर्वत्र सर्व क्षेत्रांमध्ये आपण प्रगती करत आहोत. जगामध्ये इतर देशांशी कॉम्पिटिशन करण्यासाठी आपण पुढे सरसावलेलो आहोत आणि इतर देशांच्या बरोबरीने आज आपण प्रगती करत आहोत. परंतु ही प्रगती करत असताना कुठेतरी पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊ नये. आणि विकास करत असताना तो एका बाजूला आपण विकासाच्या शिखरावर जात आहोत आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर कुठेतरी पर्यावरणाच्या समस्या त्याच विकासाच्या माध्यमातून जर आपण आपल्या देशामध्ये वाढीस घालत असू तर तो विकास हा अशाश्वत विकास म्हणजे अयोग्य अशा प्रकारचा विकास समजला जाईल. आणि म्हणूनच शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या आपल्या दैनंदिन वागणुकीतूनच आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये बदल घडवून आणायचा आहे. आणि पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्याची शपथ जी आहे तर हे आपण प्रत्येकाने या ठिकाणी केलीची आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूपच छान. आमच्या ऐकल्याने माने साहेबांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना आपण सन्माननीय व्यासपीठ मुख्याध्यापक साहेब, आजच्या कार्यक्रमास जागतिक वन दिन असल्यामुळे एक आगळं वेगळंच जसं काही आपल्या शाळेमध्ये की एक मंगलमय कार्यक्रम, मंगलमय वातावरण दिसतं. सरांनी सांगितलं, विद्यार्थ्यांनी सांगितलं तर त्या निसर्गाबद्दल, निसर्गामध्ये काय चालू आहे आणि काय लोक पाहायला आणि काय हवं आहे तर त्यासाठी मित्र आपल्या जगामध्ये 2 महायुद्ध झाले. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं. ते महायुद्ध कशामुळे झाले? साम्राज्यवाद व साधवाद. आणि तिसरं जर महायुद्ध होईल ते पाण्यासाठी होणार आहे. का? पाणीच कमी राहिले, जमीन पाणी बिलकुल राहिलं नाही. आज जर पाहिलं 900, 800, 900 फूट खोदून सुद्धा पाणी मिळते. याला कारण जंगलच राहिले नाही.
जन्माची जबाबदारी सगळ्यांची आमची आहे, पण सर्वसामान्य नागरिकांची आणि सर्व लोकांची. म्हणजे जसं आपण म्हणतो जपानमध्ये प्रत्येक माणसाला हा देशभक्तीचं सर्व काम करतो, तसं आपल्यामध्ये फक्त सैनिकच देशवासी संरक्षण काम करतो तसं नाही. आपण त्या एखादी सरकारी संपत्ती जर वाचवली तो सुद्धा देशभक्त म्हटला जातो. असं तुमच्यासारखे विद्यार्थी होते. जसं आपला मासा वन्यजीव आता सर्वांना माहिती आहे, उंट, वाघ, बिबट सर्वांना माहिती आहे. पण हा जो मासा जो प्राणी आहे, आपण एक वन्यजीव प्राणी, हे तुमच्यासारखाच इंग्लंडमध्ये 8वीचा विद्यार्थी होता. तो काय करायचा, शाळा सुटली की त्याची 5 वाजता तो नेहमी त्या समुद्राच्या कडे जायचा. त्या माशाला काय करतो, खाऊ घालायचा. दररोज त्याची असं चालू होतं दररोज जवळ त्याचं 1.5 महिन्यापर्यंत कार्यक्रम चालू झाला. एक दिवशी असाच तर विद्यार्थी काठावर बसला, त्या माशाला खाऊ घालायचा. आणि असं मोठी लाट आली, त्या लाटेवरती विद्यार्थी लाटाने ओढून घेतलं. त्या माशाने त्या विद्यार्थ्याचे प्राण वाचवलं. एवढं प्रेम, एवढं आत्मीयता या वन्यजीवामध्ये. तसेच विद्यार्थ्यांनी आजपर्यंत आपण पाहतो कुठेही, म्हणजे समजा ग्रामपंचायत असो किंवा एखाद्या नगरपालिकेत असो किंवा एखाद्या गावात असो, आपण गेट उभा राहतो. गेट कसं राहतं, सिमेंटचं राहतं. पण याच्या पुढे आता प्रत्येक विद्यार्थी लक्ष ठेवायचं, सिमेंटचे गेट न करता बांबूचं गेट करा. कारण ते बांबू लावल्यानंतर ते जमिनीचं पाणी धरून ठेवतं आणि आजूबाजूचे विहीर, नाले, ओढ हे पाणी सतत राहील. म्हणून कुर्डा बांबू, बळकुवा बांबू, मानवेल बांबू हे जे बांबूचे प्रकार आहेत ते आज आपल्याकडे येत आहे सर्व. त्यामुळे बांबू पर्यायी. आणि आज जो चीन देश आहे बांबूवर त्याच्या आज जगात 1 नंबर राहिला आहे. बांबूचं सर्व सकाळून उठल्यापासून तर रात्रीपर्यंत बांबूचा उपयोग आपल्या मानवी जीवनात तयार होतो. म्हणून प्रत्येकाने बांबू असो, मोगळे असो, हे जो वृक्ष आहेत कामाचे आणि ते पर्यावरण असल्यामुळे आपण वाचू. साखर असो, तुमचे एखादं वस्तू असो, ते कारखान्यात तयार होतं. पाणी आणि हवा हे कारखान्यात तयार होते, हे नैसर्गिक तयार होतं. म्हणून प्रत्येकाने असं समजावं की दरवर्षी 5 ते 10 झाडे शेतात लावा किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी लावा आणि ते जगले पाहिजे. तरच आजकाल पर्यावरण सर्वांची जबाबदारी गेली ती. कारण आज कायदा करणं अनिवार्य कसं झालंय की तो फक्त डिपार्टमेंट अवलंबून होतो, तसं न करता प्रत्येकाने त्या झाडांची जोपासना करून संवर्धन करून संरक्षण केलं पाहिजे. तरी विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. आजपर्यंत जे आपण कार्यक्रम घेत आलो ते अजून परत प्रोत्साहन द्या. आणि सन्माननीय प्राचार्य साहेब, आपले हरिसेनाचे शिक्षक किंवा सर्व शिक्षक बंधूंनी खूप मोठा कार्यक्रम यशस्वी करतात, स्वतःचा वेळ काढतात, विद्यार्थ्यांना सर्व नियोजन करून एवढा कार्यक्रम राबवतात. त्यांच्या आम्ही वनी विभागामार्फत, सामाजिक वनीकरणामार्फत शतस्थ आभारी आहे. आणि असाच कार्यक्रम आम्हाला सहकार्य करावा. आम्ही तुमचे कायम ऋणी राहू. आणि जे काय अडचणीचे सर पुढच्या जून जुलैमध्ये भरपूर कार्यक्रम येत आहेत, तर आम्ही तुमचे संलग्न राहू. जे काय असेल आपल्या मार्फत सर्व होईल. एवढं बोलून आणि धन्यवाद. सहभागी होऊ. मान्यवरांना साहेबांना आम्ही सांगू इच्छितो, या ठिकाणी आमची मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा अंतर्गत आमच्या शाळेत आम्ही परसबाग सुद्धा तयार केलेली. माननीय पंकज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा लावलेल्या आहेत. असेच उपक्रम आमच्या शाळेत नेहमी राबवले जात असतात. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष माननीय पंकज पाटील सरांना विनंती करतो की आमच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आजच्या या जागतिक वन दिनाच्या निमित्ताने BR हायस्कूल व सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जो विविध स्पर्धा आणि त्या स्पर्धांचा बक्षीस समारंभाचा गुणगौरवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी माननीय मालशे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, BR हायस्कूलचे उपमुख्याध्यापक मोडक सर, पर्यवेक्षक खैरनार सर, आणि आज आपल्याला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख वक्ते म्हणून जे लाभलेत ते माजी विद्यार्थी आणि आपल्या DR ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक माननीय मनीष वळवी सर, उपस्थित सर्व शिक्षक सहकारी व विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो आहोत गेल्या 10-15 वर्षापासूनच्या भारत देशाचा जर विचार केला, त्याच्यापेक्षाही आपण नंदुरबारचा जर विचार केला
तर भौगोलिक परिस्थिती प्रचंड आपल्या नंदुरबारची बदलते आहे आणि या भौगोलिक परिस्थितीमुळे भौगोलिक परिस्थितीचा पर्यावरणावर पण खूप परिणाम होतो. आजच सकाळी आम्ही बसलो होतो, चर्चा झाली की नंदुरबारला आता 5 ते 6 दिवसानंतर पाणी पुरवठा होणार आहे पिण्याच्या पाण्याचा. तो जर 5 ते 6 दिवसानंतर जर झाला तरच मे महिन्यापर्यंत पिण्याचं पाणी आपल्याला मिळेल. जर आता रोज केला तर एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी पिण्याचं पाणी आपल्याला मिळणार नाही. गंभीर समस्या आहे. मे महिन्यापर्यंत पाणी मिळेल, पण जून महिन्याचा जो पहिला पाऊस असतो किंवा जुलै महिन्याचा पाऊस असतो तो जर नाही पडला तर आणखी त्याहून गंभीर परिस्थिती आहे. म्हणून जे आता आपल्याला इथे सांगण्यात आलं प्रास्ताविकात नाही की 2024 हा नंदुरबारसाठी खूप पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ आहे. आणि इथेही सांगितलं गेलं की पुढचं युद्ध जे आहे ते पाण्यासाठी होणार आहे. निश्चित मित्रांनो, एकीकडे आपण महासत्ता म्हणून जगामध्ये वावरतोय, कॉलर ताट करतोय, विश्वगुरु पण आपल्याला व्हायचं आहे, त्या मार्गावर आपण चालू आहे. त्याप्रमाणे आपला झपाट्याने विकास पण होतोय, म्हणजे देशाचा विकास होतोय. त्या देशाच्या विकासाबरोबर आपलाही प्रत्येकाचा विकास होतोय. पण आपल्यासारखे जे विचार करणारे, जे विचारवंत आहेत त्यांना एक प्रश्न पण आहे मनात. हा विकास होताना, सगळं काही विश्वगुरु होत असताना भौतिक सुखांमुळे आणि अन्य काही विकासाच्या माध्यमामुळे पर्यावरणाची कुठे हानी तर होत नाहीये, हे पण बघितलं गेलं पाहिजे. नुसता विकास होणं, विश्वगुरु होणं हे ठीक आहे, पण जगात आपल्या समजा जर देशाला पाण्याची मोठी समस्या असेल, जमिनीचं प्रदूषण असेल, झाडांची संख्या कमी होत असेल तर विश्वगुरु म्हणून कसा टिकेल? जर कायम निरंतर आपल्याला महासत्ता म्हणून आणि विश्वगुरु म्हणून जर टिकायचं असेल, जगाच्या पाठीवर जर आपल्याला महासत्ता म्हणून जर वावरायचं असेल, नेतृत्व करायचं असेल, तर पर्यावरणाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. इतर देशांमध्ये या गोष्टीला खूप प्राधान्य दिलं जातं. आपलं भारतीयांचं कसं आहे ना, माझ्या घरातली वस्तू ही फक्त माझ्या बापाची किंवा माझी. पण डीआर हायस्कूलचं मध्ये एखादं झाड उगलं असेल, त्याला लाथ मारायची, ते थोडी आपलं आहे. मारा त्याला लाथ, तोडा त्याची फांदी, लटका त्या झाडाला, तुटलं तर तुटलं, असं आहे ना. बेतला लाथ मारा, कुठेतरी त्याचा खिळा काढा. ही मनोवृत्ती आपल्या देशातल्या लोकांमध्ये खूप आहे. समोरचं जे असं असेल ना ते आपलं नाही, मग त्याचं नुकसान करा. या ठिकाणी शासन, प्रशासन यांच्यासारखे अधिकारी विविध योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून पर्यावरणाची हानी कशी कमी होईल किंवा होणार नाही आपल्या भविष्यात याची काळजी घेत असतात. पण त्याला साथ तुमची आमची जर नसेल तर मला वाटतं की आगामी काळ खरंच आपल्यासाठी हा एकदम वेगळा असेल आणि पाण्याच्या युद्धासाठी परिस्थितीजन्य असा असेल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. आम्हाला लहानपणी आठवतं, नंदुरबारमध्ये तुमच्यासारख्या मी लहान असताना खूप पाऊस पडायचा. पण आज जर आताही बघितलं तर बघा, आभाळ आलेला आहे. मार्च महिना आहे, मार्च महिन्यातला शेवटचा आठवडा आहे, उन्हाळा सुरू झालाय, फाल्गुन आहे, आता 4 दिवसांनी होळी येते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, याचा अभ्यास करा. ऋतू, मराठी महिने, त्या महिन्यात कसा कसा बदल होतोय, काय आपल्या भारतीय संस्कृतीने एक निसर्गाची परंपरा आपल्याला दिलेली आहे. आणि या परंपरेचं जतन तुमच्या आमच्यापेक्षा वनात राहणारे, जंगलात राहणारे आदिवासी लोक जास्त करतायत. आज सातपुडा पूर्वीचा बघा, आजचा 20-25 वर्षापूर्वीचा आणि आजचा सातपुडा बघा पूर्ण बोडखा झालेला आहे. तुम्ही इकडून जर खांडबाऱ्याच्या पुढे नवापूर पर्यंत गेला, पूर्वी सागाचं जंगल तिकडे होतं, पण आज जर तुम्ही बघितलं तर ते जंगल सुद्धा बोडखं झालेलं आहे. सगळं मानवाने, म्हणजे आपण तोडून टाकलेलं आहे. झाडं वापरून घेतले, इंधनासाठी वापरलेले आहेत, विकून टाकले, त्याचे पैसे केले. मग तुमच्या मनात प्रश्न येईल, मग हे करायचं नाही का? उपजीविका कशी करायची? करायला लावी. मग एक झाड जर आपल्याला तोडायचं असेल तर 10 झाडं लावा, त्याला जगवा, त्याचं जतन करा. याच्या पुढे आपण एक असा प्रण करूया की झाड हे माझी संपत्ती आहे, झाड हे माझं देव आहे, झाड हा माझा आई वडील आहे. वृक्ष लावा, वृक्ष जगवा. नुसते लावायचे. मला आठवतं गेल्या वर्षी आम्ही वात्सल्य सेवा समितीच्या माध्यमातून 25,000 झाडं लावले साहेब. अक्कलकोट आपलं नंदुरबार श्रावणीच्या नवोदय विद्यालयाला 400 झाडं दिली. आणि सहज मी एका कामानिमित्त
त्या ठिकाणी आता 8 दिवसापूर्वी गेलो होतो. मला इतकं वाईट वाटलं, 400 झाडांमधनं फक्त 5 ते 6 झाडं जगलेली, सगळे मेली. याला आपण कारणीभूत मी आहे की काय असं वाटायला लागलं. का? पाण्याचा अभाव, पाण्याची व्यवस्थाच नाही तिथं. पावसाळ्यात जेवढं पाणी पडलं त्या पावसात तेवढ्यापर्यंत जगले, पण जसं आपल्याला जगण्यासाठी, मानवाला किंवा इतर सजीवांना जगण्यासाठी, प्राण्यांना जगण्यासाठी रोज अन्न आणि पाणी लागतं, तसं वनस्पती सुद्धा हे जीवच आहे, त्यांना सुद्धा रोज अन्न आणि पाणी लागत असतं. ते जर नाही मिळालं जगणार कसं? आपल्या भारत देशात सध्या खूप क्रेज आलेली आहे, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, फोटो काढले जातात, झाड लावलं. अरे पण ते जगतं का? त्याला जगवा. जसं लहान बाळाला तो चालेपर्यंत स्वतःचं अन्न तोंडात घेण्यापर्यंत जोपर्यंत त्याला सवय होत नाही तोपर्यंत आई त्याला जेवू घालते, आई त्याचं संगोपन करते, आंघोळ आई घालते, कपडे त्याला आई घालते किंवा बाबा घालतात, घरात जे कोणी मोठं असेल ते. मग तसं झाडाला जगवणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. वनस्पतींना, झाडांना जगवा. आजच्या या कार्यक्रमामुळे मी एकच संदेश देईल की नुसते हे कार्यक्रम करणं, फोटो सेशन करणं, हरित सेना आहे. मित्रांनो, याचा विचार आपण सर्वांनी करा. आपल्या आजूबाजूला, घराच्या अवतीभोवती, शेतात, मळ्यात, आणखी तुम्ही कुठे कुठे जा तर त्या ठिकाणी झाडं लागली असतील तर त्यांना जगवा. कोणी तोडत असेल तर त्यांना तिथे हटका, ए तोडू नको बाबा, त्याचं नुकसान नको करू. आता सध्या पाण्याची टंचाई आहे, घरासमोर सडे टाकणं, आली मोटर लावायची, शेजारच्याला पाणी मिळो का न मिळो, पण मी मोटर लावणार, माझी पाण्याची जेवढी आहे व्यवस्था तेवढं मी पाणी मोटारीने भरणार आणि नंतर सरळ नळीने काय करणार, अंगणात पाणी टाकणार, घर धुवून काढणार. आपल्याकडे 3-4 टू व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्यांना धुवून काढणार. म्हणजे तो आपल्या घरासमोर डाब साधला तरी चालेल, पण मी पाण्याचा असा उपयोग करणार. हा उपयोग नाहीये, हा पाण्याचा दुरुपयोग आहे. तर आपणही आपल्या आजूबाजूला जर असं कोणी करत असेल तर त्यांना सहज, अरे बाबा जास्त पाणी वापरू नका, एवढं तर तुम्ही विद्यार्थ्यांनी सांगा. तुम्ही उद्याचे भविष्यातले नागरिक आहात. आता जर आपण स्वतःला सवय लावली, मित्रांनो लक्षात ठेवा, संस्कार हे असे असतात, एकदा जर का चांगले संस्कार आपल्या अंगावरती पडले तर मरेपर्यंत तो संस्कार आपल्या आयुष्यातनं कधीच जात नाही. तुम्हाला आम्ही शाळेत पण सांगत असतो, पाण्याचे नळ जास्त सुरू ठेवू नका. खेळून येतात, हातपाय इथे धुतात. माझ्यासारखा संतापला रागवले म्हणतो का, ऐराणीत बोलतो का रे, आणि अंग धुवण्यासाठी न ठेवल्यात का तुम्ही न करतात, असं बोलतो की मी, अंग पण धुवून घ्या असं म्हणून घेतो मी एखाद वेळ गमतीत तुम्हाला. तर हे सगळं टाळा. पाणी फार मोठी समस्या आहे आणि याला कारण पर्यावरणाची हानी. हे तुमच्या आमच्या हातात, सगळ्यांच्या हातात भविष्य आहे. लोकप्रतिनिधी, शासन, शासनाचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, कर्मचारी हे तर करतातच आहे, पण त्याबरोबर एक आपण जसं जपान मधला देशप्रेमी एक नागरिक नुसतं लढाई करायची, बॉर्डरवर जाऊन पाकिस्तानची म्हणजे विश्वगुरु हो किंवा महासत्ता हो असं नाही. झाडं जगवणं सुद्धा एक देशप्रेमाचं कार्य आहे. तर आपण त्याप्रमाणे देश सेवा करूया. आपल्याला नाही जाता येत ना लढायला बॉर्डरवर, तर आपण त्याप्रमाणे देश सेवा करूया आणि आपला देश सुजलाम सुफलाम कसा होईल याचा निश्चित आपण विचार करूया. आणि याबद्दल मी आजच्या या वनदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एक आपण निश्चित याचा पण करूया आणि याच्या पुढे हरित नंदुरबार कसं वाढत राहील याचाही आपण पुढच्या भविष्यात उपयोग करूया. आज या ठिकाणी मला अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्गदर्शन ज्या विद्यार्थ्यांना आम्हाला केलं आपण धन्यवाद. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होता, जी आपल्या शाळेत स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक वनीकरण विभागाकडून आपल्याला खास ट्रॉफ्या देण्यात येणार आहेत. मी बाबुल मॅडमांना विनंती करतो, बोलायचं नाही. विभागामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्यांना बक्षीस प्राप्त झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पंकज पाठक, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पंकज पाठक सर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावे. इयत्ता 5वी प्रथम क्रमांक चिराग जगदीश घुगे, द्वितीय क्रमांक वैभव भरत बोरसे, लवकर यायचं. तृतीय क्रमांक रितेश राकेश. आजच्या कार्यक्रमाचे तृतीय क्रमांक हर्षती साहेबांना विनंती करते.
द्वितीय क्रमांक तेजस दिनेश पाटील. तृतीय क्रमांक भाविक विजय परदेशी. तृतीय क्रमांक पूर्वी बक्षिसे श्रीमती मराठी मॅडम यांनी द्यावी. इयत्ता 9वी प्रथम क्रमांक दिव्यांशु मनमोहन मोरे. चौहान मॅडम पाठक सरांनी आमच्या कार्यक्रमात धन्यवाद. या ठिकाणी आजच्या शेवटचा कार्यक्रमाचा भाग. आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय पंकज पाठक सर यांनी अध्यक्षस्थान म्हणून स्वीकारलं. त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक मनीष वल्ली सर यांनी स्थान स्वीकारलं. आमच्या विद्यार्थ्यांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं. आणि सामाजिक वनीकरण विभागाचे माळी साहेब, पवार साहेब, सर्व डिपार्टमेंट यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून आपण ट्रॉफ्या दिल्या. म्हणून आमच्या DAR हायस्कूलकडून आणि हरित सेनेच्या विभागाकडून आपले आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाकडून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं खाऊ दिला जाणार आहे. म्हणून आपण याच ठिकाणी बसायचंय. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ दिला जाणार आहे. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण